ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिस पूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्यू इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ऐकमे, खेवरा सर्कल, मानपाडा येथे पर्यायी घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के, महापौर यांच्या दालनामध्ये महापौर शर्मिला पिंपोळकर व स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलंय। ठाणे कोपरी येथील न्यू इंदिरानगर परिसरात रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या नागरिकांना स्थानिक नगरसेविका महापौर शर्मिला पिंपोळकर, मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलासा दिलाय। या नागरिकांना पर्यायी घरं उपलब्ध करून द्यावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून प्रशासनाच्या माध्यमातून खेवरा सर्कल येथे त्यांनी पर्यायी घरं उपलब्ध केली आहेत। बुधवारी टेंभी नाका आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 10 बाधित रहिवाशांना घराच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलंय, तर उर्वरित रहिवाशांना महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलंय। या रहिवाशांना पर्यायी घरं मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानलेत। यावेळी रोहित पिंपोळकर, रमाकांत पाटील, संतोष सातकर, विकास पाटील यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते।